ऐतिहासिक निकाल. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती. मंदिर महासंघ आणि वारकरी संघटनांच्या याचिकेला मोठं यश. मूर्तीचं पावित्र्य जपण्यासाठी धर्मशास्त्रीय भूमिकेचा विजय. कोट्यवधी हिंदूंचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाकडून 23 आणि 24 जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूर येथील दिवाणी न्यायालयानं तात्काळ स्थगिती दिली. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत न्यायालयानं पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही प्रकारचं लेपन करण्यास मनाई केली. वारकरी संप्रदाय श्री बाळकृष्ण डिंगरे आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुरुषोत्तम गणेश लंके यांनी पंढरपूर येथील दिवाणी न्यायाधीश श्रीमती सोनाली राऊळ यांच्या न्यायालयात हा दावा दाखल केला होता. या प्रकरणी याचिकाकर्त्यांच्या वतीनं अधिवक्ता सुधीर रानडे यांनी भक्कम युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं मंदिर समितीला वज्रलेप न करण्याविषयी सक्त ताकीद दिली. न्यायालयात मांडण्यात आलेल्या महत्वाच्या मुद्द्यांमध्ये हिंदू धर्मशास्त्रानुसार मूर्ती ही केवळ दगडी किंवा पाषाण शिल्प नसून त्यात साक्षात देवत्व असतं. काकड आरतीपासून ते नैवेद्यापर्यंत सर्व कृती याच भावनेतून केल्या जातात. मंदिर समिती केवळ दगडाची मूर्ती समजून कृत्रिम आणि अपवित्र रासायनिक पदार्थाचा वापर करते, ज्यामुळं मूर्तीचं देवत्व नष्ट होऊ शकतं. आतापर्यंत 4 वेळा रासायनिक लेपन करूनही त्याचा फोलपणा सिद्ध झाला. कृत्रिम रसायनांमुळे पाषाणाचं नैसर्गिक श्वसन रोखलं जाऊन मूर्ती आतून अधिक ठिसूळ होण्याचा मोठा धोका आहे. महाकालेश्वर मंदिर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचा न्यायालयात संदर्भ देण्यात आला. यानुसार भक्तांच्या धार्मिक भावना दुखवणारा कोणताही निर्णय प्रशासनाला घेता येणार नाहीत. करवीर पीठाच्या जगद्गुरू शंकराचार्यांनी या रासायनिक लेपनास स्पष्ट विरोध करणारं पत्र दिलं असून न्यायालयानं त्याची नोंद घेतली आहे. या निर्णयावर समाधान व्यक्त करताना महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री सुनील घनवट यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. ते म्हणाले, तब्बल 28 युग विटेवर सुखरूप उभा असणाऱ्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या पायाला कोरोना टाळेबंदीच्या काळात खड्डा कसा पडला आणि श्री रुक्मिणी मातेचे पाय का खराब झाले याचं कोणतंही शास्त्रीय उत्तर अद्याप मंदिर समिती किंवा पुरातत्व विभागाला देता आलेलं नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केवळ मतं नोंदवली गेली, मात्र कोणती रसायनं वापरणार आणि संवर्धन कसं करणार याची कोणतीही स्पष्ट माहिती प्रशासनाने दिलेली नाही. पंढरपूर येथील न्यायालयाने विठ्ठल रुक्मिणीच्या रासायनिक लेपन प्रक्रियेसंदर्भातला एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे. त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. हा निर्णय असा आहे की पांडुरंगाच्या आणि रुक्मिणीच्या मंदिराला कोणत्याही प्रकारची पुढील आदेश मिळेपर्यंत रासायनिक लेपन प्रक्रिया करू नये, तो स्थगित करावा. आता जो करणार होते तो हा आदेश दिलेला आहे. मूर्ती सजीव आहे, तिच्यामध्ये प्राण असतो, असा सगळ्या भाविक भक्तांचा जो एक भाव असतो, या भावाचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर या प्रकारच्या मूर्तींची रासायनिक लेपन प्रक्रिया पुढील आदेश मिळेपर्यंत करू नये, हा स्पष्ट आदेश आज पंढरपूर येथील न्यायालयाने दिलेला आहे. वास्तविक पाहता पुरातत्व खात्याने 1988, 2003, 2012, 2020 ला याच प्रकारची रासायनिक लेपन प्रक्रिया केलेली होती. इपॉक्सी असेल किंवा सिलिकॉन जे स्टोन पावडर कोटिंग असते याच्या माध्यमातून, यामुळे मूर्तीला हानी पोचते, धोका पोचतो, असा वारंवार आपण मंदिर महासंघ वारकरी संघटनांनी सांगितलेलं होतं. नुकतीच झालेल्या बैठकीत सुद्धा सर्वांनी याला आक्षेप नोंदवलेले होते. परंतु मंदिर समिती आणि पुरातत्व खात्याचा मनमानी कारभार असल्यामुळे आम्हाला न्यायालयात जावं लागलं आणि न्यायालयाने हा निर्णय दिला. त्याचं आम्ही स्वागत करतो. आणि अशा प्रकारे कोणत्याही ठिकाणी देवतेला रासायनिक लेपन प्रक्रिया, वज्रलेपन प्रक्रिया होऊ नये. या ठिकाणी जर करायचीच असेल तर भवितव्यामध्ये नैसर्गिक किंवा आयुर्वेदिक पद्धतीने करावी, ही मागणी या ठिकाणी आहे. त्याचबरोबर शंकराचार्यांनी सुद्धा करवीर पीठाच्या या संदर्भात रासायनिक लेपन प्रक्रिया करू नये असं पत्र मंदिर समितीला पाठवलेलं होतं. या सर्व गोष्टींमुळे आज हा ऐतिहासिक निर्णय आलेला आहे. न्यायालयात सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. नमस्कार. अचानक पत्रक काढून मंदिर बंद ठेवत वज्रलेपाचा निर्णय जाहीर केल्यानं भाविकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. मूर्ती संवर्धनासाठी आयुर्वेदिक वज्रलेप हा अधिक सुरक्षित आणि परंपरेस अनुरूप असल्याचं आम्ही न्यायालयात सप्रमाण मांडलंय. यापुढील काळात तरी मंदिर समिती वारकरी, धर्माचार्य, संत, महंत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या भावनांचा आदर करेल अशी आम्हाला आशा आहे. आपला नम्र श्री सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, महाराष्ट्र मंदिर महासंघ.